नमस्कार मंडळी. सो आज आम्ही बरेच दिवसांनी म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं सांगू तुम्हाला. हा, 1-1.5 लग्न झाल्यापासून आम्हाला वेळच नव्हता आणि आम्ही बाहेर पण कुठे जात नव्हतो. थोडंफार कुठेतरी जात होतो. थोडंफार, जास्त कुठे गेलो सुट्टीच्या टायमाला ते पण इकडे तिकडे कोणी ना कोणी बोलवलं तरच. तर आम्ही डिसाईड केलंय आज आम्ही रोमॅन्टिक असं छोटस डेट प्लॅन केलंय. तर तर म्हणजे सध्या तरी वेळच नसतो, शेड्यूल ड्युटीचं असतं त्याच्यामुळे. आणि आज म्हटलं आहे वेळ, म्हटलं थोडाफार तर करूया थोडासा प्लॅन. मग दाखवते. हे बघा, हे घरात बनवलंय. हो. नाही, हे केक आम्ही बाहेरून आणले. फ्रेंच फ्राईज फक्त आम्ही फ्रायड केले. हे बनवलं घरात. नाही, फ्रेंच फ्राईज आम्ही फ्राय केलेले डीमार्ट मधून आणले होते. आणि डीमार्ट मधून आणले होते, फ्रायड केले ते आम्ही तर सॉस सोबत खाणार आहोत. आणि हे काय ह्याला बोलतात ते कसाटा. असं एक छोटस आम्ही एक डेट प्लॅन केलंय आजसाठी. आणि आता मस्तपैकी आम्ही गाणी एन्जॉय करून किंवा मूवी एन्जॉय करून छानपैकी आमचा थोडासा जो काही आमच्याकडे वेळ आहे 10-15 मिनिटं जी काही आमच्याकडे आहेत ती आम्ही एक छान डान्स करू किंवा खाऊ किंवा काहीतरी करू. पण ती 10-15 मिनिटं आमच्यासाठी खूप महत्वाची होणार आहेत लग्नानंतरची. सो आज आम्ही एकमेकांसोबत थोडासा जास्त टाइम स्पेंड करायचा विचार केलाय. 10-15 मिनिटं. मी एवढी पण जाडी नाहीये, प्लीज तुम्ही. आम्ही इतकी जाडी नाहीये, प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा. आणि दुसरी गोष्ट, आम्ही काय असं म्हणजे मी तरी मेकअप वगैरे नाही केलाय. नॉर्मल पैजामा पार्टी वाला थोडस, फक्त गो विथ फ्लो मध्ये आहोत आम्ही आज. नो मेकअप ना काही तामझाम, काहीच नाही. फक्त टाइम स्पेंड करायचं, आता. हो, कारण का मी एवढं काय नाईट केलं होतं, म्हटलं आज थोडंफारच. तुम्हाला माहिती पडा बघा गोरी दिसते की नाही. ऍक्च्युली मी आहे घरी. हे बघा, आमचं सेटअप पण रेडी आहे. सो आता आम्ही गाणी बघू लावली तर मला सांगतो. चला, कंटिन्यू रहा. जन्नत सजाई मैंने तेरे लिए, छोड़ी खुदाई. मैं दीवाना बन के तेरे लिए, वादा है मेरा मैं तेरे लिए, होना कभी तू जुदा. वादा है मेरा मैं तेरे लिए, होना कभी तू जुदा. चुनरीवरती कोण नाचतं मला रोमॅन्टिक डेट? चुनरीवरती कोण नाचतं? माझी तब्येत बरी नाहीये, माझं डोकं दुखतं, मला ताप येतोय, पण ये इसे आदमी के लिए नाचना पड़ता है. चुनरी कुठे दिली? सलमान खान. चुनरी कोणता काही बोल. चांगलं खायला आणलं तरी. हे नाही दुसरं. तुझी प्लेलिस्ट अशी काय आहे? चांगली लावा ना. ना तुमच्या पण चांगलं आहे ना. हे चांगलं आहे ना. ते कुठलं आहे? स्वप्नील बांदोडकर. चांगली गाणी माणसाला ऐकायची नाही. मला कसं आवाज येतो पाण्याचा.
गाणं आहे ना हे. क्या चाहिए जिंदगी में और 9 to 5 जॉब, उसके बाद एक छोटा सा रोमांटिक डेट, बस खत्म जिंदगी. छळ छळ झाली मला तू छळते मी याला. कधी तू माझा डोका खाणारी कधी तू हे सदा धारा वारा जीवाची हा कुठून आला पण, हा कुठून आला माझ्याकडे. ओली हा जो पाय आवाज कमी राखण्यामध्ये येत नाही. एकदम मस्त. आपल्याला ऐकलं द्यायचं बाहेर. मी पाहिलं. टाकूया मग पाहिजे तर. चाट मसाला पण टाकूया. पाऊस बरोबर कशी मी ह्याला पटले असेल ना, रोमॅन्टिक डेटवर असे गांडुळासारखे किडे करतोय. कुठच्या जन्माचं पुण्य आहे तुझं, तुम्ही तर सापडले. तू मागच्या टायमाला माकड होतीस मी तेव्हा आलेलो आशीर्वाद दिला बाकी बनाना घेऊन आम्ही बनाना घेतो ना, तो आली अशी कुदत मग तेव्हा बनाना दिला तर बोलली मी कुठे जाणार तुझ्याकडे ना, तुम्हाला पण नाही काय आपण याला डान्स करूया. मी नाही याच्यासोबत रोमॅन्टिक डेटवर कधी जाणार. प्लीज प्लीज. जर हे मला याने 10 वर्षात दाखवलं असतं ना की हा असं वागणार आहे, तर मी नसती डेटवर आली याच्यासोबत. कधी ना डान्स करतात ते भिजलेल्या वाट. कधी तू कधी तू मी मारणार आहे त्याला. नेक्स्ट आली आली झुकून जाऊ जाऊ पिक्चर लावू कुठला तरी, जाऊ दे. बस झाला. आयला गमत आहे असं ना कुठलं गाणं तीन आहे? जरा बसा हेडेक झालं हेडेक. पाच पॉईंट तर जरा मॅडम नाही पण आवाज येणार नाही. तेवढं माईक पण लावले पाहिजे ना. माईक लावले असते तर आवाज तरी राहायचा पण ना आवाज आलाच असता. कुठं आवाज येतोय काय आलं कुठे आहे ते याला पण काय कुठलं गाणं आहे हे? I don't want this song. What this? देखा एक प्रॉब्लम. हे भेटते. माझ्या फुलबागला जरा गप बस जरा फडफड फडफड करू नकोस. नाही पण नाही पाणी. काय काय वन थ्री This is not possible for me actually.
So, पण त्याचा एकदा डान्स बघूया आपण एकदा बघूया प्लीज. तुम्ही ते आवाज कमी करत मला कन्सिडर करू नका ह्याच्यामध्ये. मी ह्याच्यामध्ये येणार नाही. बघ आता मस्त डान्स आहे. आवाज कुठल्या शाळेत शिकवत होते? कांगारू डान्स कांगारू डान्स. एवढं नाही झालं. काय? नो हमसे नहीं हो पाया. नहीं नहीं फैन फॉलोअर ऐसा फैन भाऊ केला काय करू तिथपर्यंत पोहोचले पण नाही अजून. खुशबू तेरी प्यार की जादू भरी. पहिल्यांदा परफेक्ट सॉंग आले. सो आमचं झालेलं आहे नाचून. बराच वेळ नाचलो आम्ही आणि बराच वेळ म्हणजे 5-10 मिनिटं जास्त नाही. तर 5-10 मिनिटं नाचलो. हा मला नाही तुझ्यापेक्षा तरी नाही तुझ्यासारखं तर नाहीच आहेत मला नाचता. कांगारू डान्स हे सगळे डान्स मी रोमॅन्टिक डेटला नाही करत. बघितलं किती रोमॅन्टिक व्यक्ती आहे. कांगारू डान्स रोमॅन्टिक डेटला कोण करतं? कुणी नाही करत. नाही दिस इज नॉट एन्जॉयमेंट. दिस इज अ पांचटपणा. फ्लो आता बोलली असते थोड्या वेळाने गणपती डान्स झाला असता. जर आवरलं नसतं तर गणपती डान्सच झाला नसता. तर आता आम्ही मस्तपैकी मूवी बघणार आहोत आणि मूवी बघता मग बाय 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 पण माझ्या माणसांना. मूवी पण एकदम हे आले क्राईम बोल कधी येणार पण काय मूवीचं काय मूवीचं ना काय माहिती. सस्पेन्स काहीतरी आहे. लागली सो आता हे बघणार. मग आम्ही खाणार पिणार मग झोपणार. असा होता आमचा 5-10 मिनिटाचा रोमॅन्टिक. काय नाही तुम्हाला काय म्हणायचंय? ना टी शर्ट येस दिसतंय. म्हणून बोलत दिसतो. बाय 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 बाय. स्टे ट्यून. येस स्टे ट्यून. असंच आम्हाला फॉलो वगैरे करा, सबस्क्राईब करा आणि बेल. आमचा ब्लॉग आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय.